कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या 4 मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होतोय। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेड तालुक्यातल्या मुमके इथे या 4 मालमत्ता असल्याचं कळतंय। फैसल तांडेल आपल्याला अधिक माहिती देतील। फैसल, अगदी थोडक्यात काय स्वरूप आहे या मालमत्तांचं, कशी लिलाव प्रक्रिया पार पाडली जाईल? ज्ञानदा, गेल्या काही वर्षापूर्वी जे आहेत सफेमा कायदा अंतर्गत जे आहेत दाऊद यांच्याशी संबंधित जी प्रॉपर्टी होती ती सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केलेली होती आणि ज्याच्यामध्ये 11 प्रॉपर्टी जी आहेत अजूनपर्यंत दाऊदची जी आहे निलाव करण्यात आलेली आहे गेल्या 9 वर्षात। आणि ही सुद्धा प्रॉपर्टी आता शुक्रवारी ही निलावासाठी काढणार आहे, ज्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम जो फरारी दहशतवादी आहे त्याच्या आईच्या नावावर असलेली 4 प्रॉपर्टी जी अग्रिकल्चर म्हणजे शेती जमीन आहे आणि ती मुमके दाऊद च्या जे खेडमधील गाव आहे तिकडची हे 4 जमीन आहेत आणि त्यांना शुक्रवारी निलाव करणार आहेत। ही एकूण प्रॉपर्टी जी आहे ती 19 लाखांच्या अंदाजे किमतीचे असतील आणि ह्यांची 4 प्रॉपर्टीमध्ये हे जे आहे 3 प्रकारे ऑक्शन केले जाणार आहे, ज्याच्यामध्ये ई ऑक्शन, पब्लिक ऑक्शन आणि टेंडर च्या माध्यमातून हे सील्ड एनव्हलप मध्ये ऑक्शन केले जाणार आहेत। तर शुक्रवारी हे ऑक्शन केल्यानंतर पुन्हा दाऊदची जी गावामधली जी प्रॉपर्टी आईच्या नावावर होती ती सुद्धा आता निलावावर जाणार आहे। मात्र आता कुठली प्रॉपर्टी दाऊदची राहिली हे सुद्धा प्रश्न निर्माण झालाय, कारण बहुतेक प्रॉपर्टी दाऊदची जे आहेत ते सरकारने सेफेमा म्हणजे स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज ऍक्टच्या अंतर्गत सर्व जप्त करून ते निलावात लावलेलं आहे। आता जो पण बिडर म्हणजे जो पण याच्यामध्ये खरेदीदार भेटणार चांगला त्याप्रमाणे त्याची निलाव केलं जाणार आणि पुढील मग कारवाई केली जाणार आहे। धन्यवाद फैसल या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।